जर का मागासवर्गीय असतं तर त्यांचं हरिजनवाडा, मातंग वसाहत किंवा चर्मकार वसाहत यामध्ये त्याचं घर पाहिजे होतं, परंतु त्याचं घर लिंगायत समाजाच्या बरोबर मध्ये आहे आणि तरीसुद्धा त्यानं जातीचा लिंगडेर नावाचा दाखला काढला एससीचा आणि त्यानं निवडणूक लढवली. आणि हा एससीचा दाखला 2012 मध्ये खोटा काढलेला आहे. अधिकाऱ्यांची त्याच्यावर सही नाही. जो त्यानं त्या दाखल्यावर शिक्का मारलेला आहे त्या शिक्क्यामध्ये सत्यमेव जयते जे आहे ते साधारणतः वेगळ्या लिपीमध्ये आहे, तो फाउंड वेगळा आहे. त्यामुळं हा दाखला बनावट आहे म्हणून आम्ही प्रांताला सांगितलं होतं. त्यावेळी तिथल्या आमच्या लढ्याची जर चेष्टा केली तर तुम्हाला पळता भुई थोडी करून आम्ही आंबेडकरी जनता स्वस्थ बसणार नाही, हे लक्षात असू द्या. त्यामुळं अपील करायच्या नादाला लागू नका. जे सत्य आहे ते सत्य स्वीकारा. डॉक्टरांनी ॲडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही. मग टेन्शन घेऊ नका. सूर्या हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत. कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम. पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. संपर्क 9822 63 54 69. जिल्हा परिषद निवडणूक, महानगरपालिका आणि नगरपालिका अलीकडच्या काळात 4-5 महिन्यापूर्वी सुरू झाल्या. त्या निवडणुकीमध्ये एससीचे खोटे दाखले काढून प्रस्थापित पुढाऱ्यांनी आपली प्यादी एससीच्या जागेवरती निवडून आणली आणि मूळ एससी समाजामधले जे समाज बांधव आहेत त्यांच्यावर अन्याय केला. साधारणतः जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका निवडणुका लागल्यानंतर फॉर्म भरायच्या काळामध्ये ज्याची आम्हाला कुणकुण लागली होती आणि म्हणून जिल्हा परिषदच्या पट्टणकडोली मतदारसंघामध्ये महेश उर्फ दरगोंडा पाटील यांनी लिंगडेर नावाचा जातीचा दाखला काढला आणि त्यांनी फॉर्म भरला. आम्ही सर्वांनी छाननीच्या वेळी तिथं त्यांना विरोध केला, पण छाननीमध्ये तिथले प्रांत तहसीलदार यांनी प्रस्थापित आमदार, प्रस्थापित नेते, मंत्री यांच्या दबावाला बळी पडून तो दाखला वैध ठरवला आणि छाननीमध्ये त्याला पात्र करण्यात आलं. छाननीमध्ये पात्र करण्यात आल्यानंतर आम्ही ही लढाई मोठी करायची. आमच्या एससी आरक्षणावरती कुणालाही शिरू द्यायचं नाही. एससी आरक्षणाचा कुणालाही म्हणजे बिगर एससीला लाभ मिळता कामा नये अशी भूमिका घेऊन आम्ही दरगोंडा उर्फ महेश पाटील यांचे सगळे जातीचे दाखले काढले, सगळे वंशावळीतले दाखले काढले. तर ते साधारणतः आजा पंजोबाच्या अगोदरपासून ते लिंगायत समाजाचे आहेत. त्यांचं घर लिंगायत समाजाच्या मध्यभागी आहे. ते जर का मागासवर्गीय असतं तर त्यांचं हरिजनवाडा, मातंग वसाहत किंवा चर्मकार वसाहत यामध्ये त्याचं घर पाहिजे होतं, परंतु त्याचं घर लिंगायत समाजाच्या बरोबर मध्ये आहे आणि तरीसुद्धा त्यानं जातीचा लिंगडेर नावाचा दाखला काढला एससीचा आणि त्यानं निवडणूक लढवली. आम्ही त्यावेळी प्रांताला सांगत होतो की या भाद्रानं 2022 मध्ये एससी ओबीसीचा दाखला काढलेला आहे आणि हा एससीचा दाखला 2012 मध्ये खोटा काढलेला आहे. अधिकाऱ्यांची त्याच्यावर सही नाही. जो त्यानं त्या दाखल्यावर शिक्का मारलेला आहे त्या शिक्क्यामध्ये सत्यमेव जयते जे आहे ते साधारणतः वेगळ्या लिपीमध्ये आहे, तो फाउंड वेगळा आहे. त्यामुळं हा दाखला बनावट आहे म्हणून आम्ही प्रांताला सांगितलं होतं त्यावेळी तिथल्या. पण प्रांतानं प्रचंड मोठी माया घेऊन पैसे घेऊन त्याचा दाखला वैध ठरवला आणि मग तो निवडून याला. आम्ही 9 मार्च 2026 रोजी अनुसूचित जातीचा प्रचंड मोठा मोर्चा काढला आणि महेश दरगोंडा पाटील आणि महेश तुरबट नगराध्यक्ष गडिंग्लज यांचे दाखले रद्द व्हावे म्हणून आम्ही मोर्चा काढला
त्या मोर्चामध्ये कलेक्टरला सगळेच्या सगळे पुरावे दिले, जात पडताळणी ऑफिसच्या अधिकाऱ्यांना सगळेच्या सगळे पुरावे दिले. आम्ही एकीकडून आंबेडकर चळवळीतील आणि SC समाजातील सर्व नेते मंडळी आणि कार्यकर्ते समाज रस्त्यावर लढत होता आणि एकीकडं काळा कोट घालून बाबासाहेबांच्या संविधानाचं संरक्षण करण्यासाठी आमचा वकील वर्ग धैर्यानं धीटानं आणि कायद्याने लढत होता. आणि धैर्यानं धीटानं म्हणजे दोन्ही पातळीवरच्या आम्ही लढाया सुरू केल्यामुळं आणि कागदपत्राची लढाई आमची इतकी प्रचंड मोठी होती की त्यांना एक दाखला दिला की तो दाखला बनावट कसा आहे आणि दाखला योग्य कुठला आहे या हे सगळं कारस्थान आम्ही लगेच्या लगेच जात पडताळणी ऑफिसमध्ये सिद्ध करून दाखवत होतो. आणि ही यंत्रणा आमची टॉपअपची यंत्रणा होती. त्यामुळं इथल्या अधिकाऱ्यांना सुद्धा प्रचंड मोठं म्हणजे विचार करावा लागला. आणि इथल्या अधिकाऱ्यांसुद्धा जे फोन आले, ज्यांचे फोन आले त्यांना सांगण्यात आलं की अनुसूचित जाती SC आरक्षण बचाव समितीचे नेते मंडळी कार्यकर्ते आणि समाज सगळा इकडं डोळे फासून बघत आहे. त्यांचं वारंवार इकडं लक्ष आहे. आम्हाला कागदाला कागद लावून इथली वकिलाची टीम सगळी राबत आहे. त्यामुळं आम्हाला पुराव्याशिवाय कोणताही निकाल देता येणार नाही असं अगोदरच इथल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं. आणि अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं म्हणण्यापेक्षा अधिकाऱ्यांना आम्ही कुठं इकडं तिकडं पळता कामा नाही किंवा इकडे तिकडं काही बघता कामा नाही असे दाखले जोडून देऊन त्यांना महेश दडगोंडा पाटील यांना साधारणतः खोटे दाखले काढले, तिथली कागदपत्र फाडलीत. ती कागदपत्र फाडायच्या अगोदरच आम्ही तहसीलदाराकडं नकला घेतल्या होत्या की त्यांना जे दाखलं काढलं होतं त्याचं. आणि ज्यावेळी जात पडताळणी ऑफिसनं दाखले मागितले त्यावेळी नकला मिळत नाहीत, दप्तर गायब आहे किंवा पानं फाटलेली आहेत असा दाखला दिला. आम्ही त्यांच्याच सहीनं त्या अटेस्टेड केलेल्या कॉपी दिल्यामुळं अधिकाऱ्यांची सुद्धा प्रचंड मोठी गोची झाली. आणि त्यामुळं अधिकाऱ्यांना सुद्धा आणि अधिकारी सुद्धा जे सही करणारे अधिकारी आहेत ते अधिकारी सुद्धा तेच असल्यामुळं म्हणजे आता सध्याचेच असल्यामुळं त्यांना सुद्धा आपली सही नाकारता आली नाही, आपला शिक्का नाकारता आला नाही. आम्ही सत्य आणि संयमानं गेलो, निष्ठेनं गेलो. आम्ही कधीही कुणालाही खोटा कागद किंवा खोटा दाखला देऊन आम्ही फसवायचं काम केलं नाही. आम्ही निश्चितपणानं अत्यंत संयमानं खोट्या दाखल्याच्या आधारे सत्य दाखले त्यांच्या पुढे ठेवलं आणि त्यांच्या पुढे सत्य दाखले ठेवून आम्ही ही लढाई जिंकलो आहोत. खऱ्या अर्थानं ही लढाई जरी जिंकलो असलो तरी अजून न्यायालयीन लढाईमध्ये वकील साहेब आणि म्हणजे वकील साहेबांची सगळी भूमिका असणार आहे. ती वकिलाची टीम सुद्धा आम्ही प्रचंड ताकदीनं उभी करणार आहोत. अलका स्वामी नावाच्या महिला इचलकरंजी नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष झाल्यात. पाठीमागल्या काही चुकामुळे तिचा दाखला जरी वैध झाला असला तरी सुप्रीम कोर्टामध्ये जायची आपली तयारी झालेली आहे. आणि त्यामुळं अलका स्वामी सुद्धा या काही महिन्यामध्ये घरामध्ये बसतील आणि त्यांचं सुद्धा पद जाईल. आता महेश दरगोंडा पाटलाचं पद गेलेलं आहे, महेश तुर्बतमठचं पद गेलेलं आहे. यांना आम्ही खुश नाही. आम्हाला एवढी लढाई लढायची आहे की इथून पुढं कुणाचंही धाडस होता कामा नाही की SC दाखल्यावर उभं राहायची किंवा निवडणूक लढवायची किंवा लाभ घ्यायचा हे धाडस होणार नाही. एवढी संघशक्ती आम्ही एकजूट होऊन आम्ही लढणार आहोत. ही लढाई, हा विजय हा आमचा एकट्याचा कुठला नाही, एकट्या संघटनेचा नाही, हा तमाम आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांचा, नेत्यांचा आणि समाजातल्या सगळ्या शक्तीचा हा विजय आहे. त्यामुळे हा विजय आम्ही उन्माद न दाखवता साजरा करायचं ठरवलेला आहे. पण उन्माद न दाखवता आम्ही संयमानं हा विजय साजरा करून निश्चितपणानं इथून पुढच्या काळामध्ये कुणी सुद्धा असं धाडस करता कामा नाही ह्याची खबरदारी आम्ही घेऊ. आणि मी नेत्यांना आंबेडकरी चळवळीच्या वतीनं एक सल्ला देतो की ज्यांनी दाखले काढून SC आरक्षणावरती खोटी माणसं उभा केलीत त्यांनी आता शहाणं व्हावं. विनाकारण आम्हाला अंगावर घेऊ नये. आम्ही अजून तुमच्या घराकडे वळायला नाही. आता संविधानाच्या
खोटी ठरलेली आहे. त्यामुळं खोटी जात ठरवून सुद्धा जर का हायकोर्टामध्ये जाऊन तुम्ही अपील करायचं काम केलं तर तुमच्या घरावरती मोर्चे काढून आम्ही निश्चितपणानं तुमचा सुद्धा निषेध केल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं मंत्र्यांनी आमदारांनी गांभीर्यानं घ्यावं. ह्यो सल्ला ही सूचना आहे, ही विनंती आहे. आमच्या मागणीची जर का चेष्टा केली किंवा आमच्या लढ्याची जर चेष्टा केली तर तुम्हाला पळता भुई थोडी करून आम्ही आंबेडकरी जनता स्वस्थ बसणार नाही, हे लक्षात असू द्या. त्यामुळं अपील करायच्या नादाला लागू नका. जे सत्य आहे ते सत्य स्वीकारा. आम्ही सत्य स्वीकारतो. तुम्ही तुमच्या गटाचा कुठलाही SC समाजातला माणूस निवडून आणला तर आम्हाला त्याचं वाईट वाटायची गरज नाही. परंतु जर का चुकीचा माणूस निवडून आणला तर आत्ता बाकी तुमची म्हणजे खैर केली जाणार नाही. आता आम्ही तुम्हाला सुट्टी देणार नाही.